कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं लग्न कसं झालं? माझं लव्ह मॅरेज आहे. कुठे हो? सोशल मीडिया थ्रू आम्ही भेटलो. आणि एका गावातली असल्यामुळे झालं आमचं. एका गावात सोशल मीडिया थ्रू का भेटला? गावात का नाही भेटले? त्यांना मी कधीच आधी बघितलेलं नव्हतं, पण सोशल गावात असून? गाव म्हणजे गावामध्ये पण पाडे आहेत. पाडे आहेत वेगवेगळे. तुमचा कुठला पाडा? आमचा मी चिंचपाड्यावरती राहायचे. चिंचपाडा. आणि त्या बोरपाडा? दस्तुरी पाडा. दस्तुरी पाड्यावर राहायचे. मग हा कुठे पाडा भेटला तुमचा? आम्ही सोशल मीडियावरती भेटलो. हा. मग तेव्हा आम्हाला कळलं की ते पण या गावात आहेत, म्हणजे आपल्याच एरियामधले आहेत असं. मग ओळख वाढत गेली. भेटले कुठे पहिल्यांदा? बोईसरलाच भेटलो आम्ही. बोईसरला. काय करतात मिस्टर? मिस्टर MIDC मध्ये कामाला आहेत. MIDC मध्ये. आणि तुम्ही? आम्ही घरीच. तुमचं कसं काय? आमचं लव्ह मॅरेज. काय चेहरा कसा पडलाय मग? किती वर्ष झाली? 2 वर्ष. कसं काय जमलं? एकाच कंपनीमध्ये कामाला. कुठे होती ही कंपनी? अंधेरीला. अंधेरीला? मग काय झालं? कंपनीत काय करायचे ते? आमचं डिपार्टमेंट वेगळं आहे, आम्ही कधी भेटलो नाही. तुमचं कुठलं डिपार्टमेंट? माझं प्लॅनिंग आणि ते प्रोडक्शन मध्ये. ह्यांचा पाडा होता वेगळा वेगळा. तुमचं डिपार्टमेंट वेगळं. मग काय झालं? तर लॉकडाऊन लागलेलं ना. लॉकडाऊन लागलं तेव्हा आम्हाला कंपनीच्या बस होत्या. तर ते विरारला राहायचे, मी नालासोपारा राहायचे. तर एकच बस होती आम्हाला. अरे वा. पण अख्ख्या बस मध्ये एकच सीट नव्हती ना दोघांसाठी? ते चुकून आम्हाला एकच भेटायची सीट. एका सीट वरचा प्रवास आहे. मग आणि मग अशी हळूहळू ओळख झाली, कुठल्या डिपार्टमेंटला आहे काय वगैरे असं करून. मग फ्रेंडशिप, मग झालं, प्रेम झालं. मग मम्मीला सांगितलं, त्याने त्याच्या घरी सांगितलं आणि मग झालं लग्न झालं. आणि लॉकडाऊन संपला. लॉकडाऊनच्या नंतर लग्न झालं. मग आता एकत्र जाता ऑफिसला? हो, एकत्र जातो, एकत्र येतो. आमचं सोशल मीडियावर. काय झालं सोशल मीडियावर? रिक्वेस्ट पाठवली मला. तुम्हाला? हो, पण मी ऍक्सेप्ट नाही केली होती तेव्हा. का हो? पण कोणी रिक्वेस्ट पाठवली काय माहित नाही ते. नंतर नंतर त्यांनी मला मेसेज केला की तुझं फेक अकाउंट आहे, असं आहे तसं आहे. मग मी रागाने नंबर दिला माझा. रागाने नंबर दिला? हा. आणि नंतर आमचं बोलणं चालू झालं. अच्छा. मग मी गावी होती, तो मुंबईला होता. मग भेटले कधी? 1 वर्षानंतर भेटलो आम्ही. कुठे? कणकवलीला. कुठे? एसटी स्टँडवर भेटले? हा, तिथे भेटलो आणि नंतर घरी गेलो. दोघे एकत्र? नाही, मग मुंबईला आला रिटर्न. तो त्याच्या घरी, तुम्ही तुमच्या घरी. मग नंतर पुढे? तर आमचं बोलणं चालू झालं. नंतर मीच त्याला नंतर प्रपोज केलं. त्याने नाहीच केलं? नाही, का? त्याला माझ्याकडून हे करायचं होतं. काय मी जास्त पहिली भाव खात होते ना. तुम्ही? मग कधी सोडला भाव खाणं? 29 सप्टेंबरला सोडला. 2016ला. आणि त्यांना फोन केला? हा, त्याला मी मेसेज केला डायरेक्ट. काय? आय लव्ह यू. मग तो काय म्हणाला? मग तो बोला मला हेच तुझ्या तोंडून वधून घ्यायचं होतं असं. मग तो आला लगेच परत? कुठे नाही, नंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी आली मुंबईला. एकट्या? नाही, आई पप्पा भाऊ असतो ना इथे विरारला. मग तुम्ही विरारला आले? हो, विरारला. मग काय झालं? नंतर भेटायचो असंच काय. आई पप्पांना सांगितलं नाही? नंतर सांगितलं पण नकार होता. मग मी पळून जाऊन लग्न केलं. कुठे गेलात पळून? बांद्रा कोर्टामध्ये गेलो. दोघांनी? हो, त्याच्यावरून परमिशन होती, माझ्यावरून नव्हती. आता आहे व्यवस्थित. आता किती वर्ष झाली? 5 वर्ष झाली. मग आता जाता की नाही देवगडला? हो, जाते, पण दादा नसते. दादा म्हणजे माझा भाऊ आहे ना मोठा, तो बोलत नाही अजून? नाही. किती वर्ष झाली? 5 वर्ष. आई पप्पा बोलतात. मग तुम्ही मिस नाही करत भावाला? आता हो, करतो. असतो तो 4th फ्लोअरला, तो मी 1st फ्लोअरला राहते आता सध्या तर विरारला. तो पण इथेच राहतो? आमची रूम आहे 4th फ्लोअरला. 4थ्या फ्लोअरला रूम आहे आमची आणि आम्ही 1st फ्लोअरला राहतो. म्हणजे दिसतो येते जाते भाऊ, पण बोलत नाही. तुमचं कसं काय? नमस्कार. माझं अरेंज मॅरेजच आहे. मिस्टर काय हाक मारतात प्रेमाने तुम्हाला? बच्चा. बच्चा. कसे आहेत ते स्वभावाने? खूप प्रेमळ आणि केअरफुल आहेत. हो, काळजी घेतात तुमची? तुमची नाही काळजी घेत? करतात. मग काय काळजी घेतात? काळजी घेतात म्हणून अशी आहे ना. तुमचे नाही काळजी घेतात? हो. काय काळजी घेतात? तर माझ्यासोबत जातात, येतात, सगळी काळजी घेतात. स्वतःची काळजी घेतात. तुमचे? घेतात ना. हो, लव्ह मॅरेज येतात पहिल्या रांगेत तिघी. नमस्कार. नमस्कार. तुमचं कसं काय? माझं पण लव्ह मॅरेजच झालेलं आहे. अरे वा, विरार मध्ये काय उदाहरण आलंय लव्ह मॅरेजला?
ही माझी मैत्रीण, आमची ओळख अगोदरपासून होती. संडे गेट टुगेदर करायचो तो हिच्याकडे वगैरे करायचो. तर हिच्या भावासोबत माझी ओळख झाली आणि मग ते मैत्रीमध्ये नंबर वगैरे एक्सचेंज झाला. मग बोलत वगैरे गेलो आणि मग त्यानंतर आमचं म्हणजे रिलेशनमध्ये आलो. त्यांनी मला प्रपोज वगैरे केलं. कुठे आता यांच्यावरून त्यांच्याकडे कुठे गेला? कोणी प्रपोज केलं? यांच्या भावानी म्हणजे तुमचा भाऊ? मग हे सांगा ना, किती वर्ष झाली लग्नाला? 2 वर्ष झाली. मग त्यांनी प्रपोज केलं का तुम्हाला? हां. त्यानंतर मग मी माझ्या पॅरेंट्सला वगैरे सांगितलं, पण माझे पॅरेंट्स ॲग्री नव्हते. नाही. मग यांच्या साईडून पूर्ण फॅमिली तयार होती. तर आम्ही मग बँड्रा कोर्टात डायरेक्ट. तुम्ही पण बँड्रा कोर्ट? तुम्हाला मेंबरशिपच द्यायला पाहिजे आता कोर्टाने. नवरा कसा आहे तुमचा? नवरा इंटिरियर डिझायनर आहेत ते, आणि आहेत प्रेमळ आहेत, पण खूप रागिष्ट पण आहेत. आधी नव्हतं कळलं? आधी पण होते. आता राग वाढलाय की कमी झालाय? आता पण जास्तच आहे. कमी नाही होत तो? कमी नाही होत. मग तुम्ही काय करत नाही प्रेमाने? तुम्हाला काय प्रेमाने हाक वगैरे मारतात की मारतात ना. काय? जाडू किंवा बच्चू. बच्चू आणि जाडू. इकडे खूप बच्चू आहेत की इकडे? सगळ्यांनाच बच्चू बच्चू म्हणतात. नमस्कार. नमस्कार सर. बोला. माझं अरेंज मॅरेज झालं, लव्ह मॅरेज नाही झालं. माझं कॉलेज झाल्याच्या नंतर पप्पांनी माझं लग्न केलं, कारण मी मोठी होते त्याच्यामुळे लगेच त्यांनी लग्न केलं. आणि माझी मिस्टर भरपूर छान आहेत, त्यांचा स्वभाव पण भरपूर छान आहे. छान आहे? हो. मुद्दाम सांगताय ना याला? नाही 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 नाही, भरपूर छान आहेत ते, भरपूर प्रेम करतात. पण तुम्हाला काय प्रेमाने हाक मारतात? मला वेजची मम्मीच म्हणून बोलतात. तुम्हाला काय हाक मारतात? बबडी बोलतात. बबडी. बबडी. तुम्हाला? माऊ. माऊ का? सीटवर मावत नव्हता तेव्हा? एका सीटवर माऊ बस मध्ये? नाही. तुम्ही आपापसात भांडता की नाही? भांडतो ना, ही जास्त भांडखोर आहे. कोणाशी? ही जास्त भांडते. सगळ्यात जास्त? कशामुळे? तिला छोट्या छोट्या गोष्टीवरून मुद्दा नाही पटला की राग येतो झालं. पण मग तुमचे मिस्टर तुम्हाला काय सल्ला देत नाही? काय सल्ला देतात? सांगतो काय नाही काय, राग कमी कर, समजुतीने घ्यायचं, लगेच रिॲक्ट नाही व्हायचं असं सांगतात. हो. पण तुम्ही काय परिणाम नाही होत तुमच्यावर? आपण हाय ते हाय. हाय ते आहे. मग मालवणी बोलता की नाही तुम्ही? हो बोलते. येता तुमका? येता. माका सांगा, माशाच्या आमटीत काय म्हणतात? सार बोलतो. माशाचा टिकला. टिकला. पण टिकला कसा टिकला इतक्या वर्षात? प्रेम होता म्हणून टिकला. टिकला. बरं, टिकला करतात कसा ता तरी सांगा माका. जर आता त्याची रेसिपी सांगूची झाली तर कशी? टिकल्याची हा सांगा. लाल मिरची पावडर. काय करूची? तोंडाक लावू? नाही. कोण आमच्या इथे सुक्या मिरच्या घेतात. हा. काश्मीरी मिरची एक तिखटवाली बरं. आणि एक कलरवाली, आणि धने भिजत घालायचं पाण्यामध्ये. मालवणीत चून. हा पाण्यात. पाण्यात. त्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटायचं. मिरची वाटायचं की वाटू गोया? हा. आता मिक्सर, आता पाट्यावरती कोण वाटतंय? तुम्ही किती नाही? नवऱ्याक तर एरवी वरवंड्या खाली मिक्सर इलेत ना, मग मिक्सर मध्ये वाटतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.